IPL 2025च्या हंगामामध्ये पाचवा सामना पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये खेळण्यात आला। या सामन्यामध्ये पंजाब किंग्सने 11 धावांनी विजय मिळवला आहे। पंजाबकडून कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक 97 धावा केल्या, तर शशांक सिंह यांनी मधल्या फळीत फलंदाजीसाठी येऊन आक्रमक फलंदाजी सुद्धा केली। श्रेयस अय्यरला IPL मध्ये पंजाब किंग्स कडून पदार्पणाच्या सामन्यात शतक पूर्ण करता आलं असतं। श्रेयस अय्यरने 42 चेंडूमध्ये 97 धावांची खेळी केली, ज्यामध्ये त्याने 5 चौकार आणि 9 षटकार मारले। इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासामध्ये हे श्रेयस अय्यरचं पहिलं शतक असू शकलं असतं, मात्र श्रेयस अय्यरला शतक पूर्ण करता आलं नाही। तो नाबाद 97 धावांवरच राहिला। श्रेयस अय्यर शतक पूर्ण न करू शकल्याबद्दल शशांक सिंहला जबाबदार धरलं जातंय। या सामन्यामध्ये शशांकने 16 चेंडूमध्ये 44 धावांची आक्रमक खेळी केली। गुजरात विरुद्ध प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्सने 243 धावा केलेल्या आहेत। 17 षटकांच्या अखेरीस श्रेयस अय्यरने 90 धावा केल्या होत्या, परंतु पुढील 18 चेंडूंमध्ये त्याला फक्त 4 चेंडू खेळता आले, ज्यामध्ये त्याने 7 धावा केल्या आणि अवघ्या 3 धावांनी श्रेयस अय्यरचे IPL मधील पहिले शतक हुकले। श्रेयस अय्यरचे शतक न होण्यामागे सोशल मीडियावर शशांकला जबाबदार धरलं जातंय। शशांकने शेवटच्या 18 चेंडूंपैकी 15 चेंडू खेळले, ज्यामध्ये शशांकला मोठ्या प्रमाणामध्ये ट्रोल केलं जातंय। सामना संपल्यानंतर शशांकने श्रेयस अय्यरच्या शतकाबाबत भाष्य केलं। मी मैदानावर येताच श्रेयसने मला पहिल्याच चेंडूपासून मोठे शॉट्स खेळायला सांगितलं होतं। त्याने मला सांगितलं की माझं शतक पाहू नको आणि फक्त मोठे शॉट्स खेळ, त्यामुळे मी काहीही न पाहता चौकार आणि षटकार कसे मारता येतील हा विचार करत होतो। मी फक्त चेंडूकडे पाहत होतो आणि तो मारत होतो। मी चौकार शोधत होतो। मी ज्या स्थितीमध्ये फलंदाजी करतो त्या स्थितीत खेळण्यासाठी संघ आणि व्यवस्थापनाने मला पाठिंबा देणं आवश्यक होतं।